ना कुठली तामझाम ना जास्त भांड्यांचा पसारा। इथे आज मी कुकरमध्ये झटपट होणारा पास्ता मी इथे बनवला आहे, तर त्याचीच रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यासाठी एक कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये 1 ते 2 टेबलस्पून बटर टाकून घ्यायचं आहे। बटरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून बटर खाली लागणार नाही। 3 ते 4 इथे लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून मी घेतलेल्या आहे, त्या थोड्याशा परतून घ्यायच्या। एक मोठाला कांदा बारीक चिरून मी इथे घेतलेला आहे। हा कांदा लाल होईस्तोवर आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा भाजतो आहे तोपर्यंत मी इथे एक टोमॅटो झटपट बारीक चिरून घेतलेला आहे, तर तो पण आपल्याला ह्यामध्ये आता ॲड करायचा आहे। आता टोमॅटो पटकन नरम होण्यासाठी वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो झटपट असा मऊ पडतो। तर बघा इथे मस्तपैकी टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत फ्राय करायचा आहे। यावरती हवं तर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील तर त्या भाज्या आपल्याला इथे चिरून घ्यायच्या आहे। इथे माझ्याकडे शिमला मिरची आणि गाजर घरामध्ये अवेलेबल होतं, तर ते मी चिरून घेतलेलं आहे। टोमॅटो नरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत। यामध्ये तुम्ही वटाण्याचा वापर करू शकता, ब्रोकोलीचा, फरसबीचा, बऱ्याच भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता। तर बघा इथे मी भाजी ॲड केल्यानंतर इथे आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे आणि ऑरेगॅनो पावडर मी इथे टाकलेली आहे। तर बघा हे मसाले आपल्याला छानपैकी ह्या सर्व भाज्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत। मसाले परतल्यानंतर आपल्याला इथे आता मार्केटमध्ये असा पास्ताचा चीझी मसाला मिळतो, तर तो तुम्ही टाकू शकता। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला चीझी टेस्ट आवडत असेल तर ह्या मसाल्याचा वापर जरूर करा। इथे मी टोमॅटो केचप 2 टेबलस्पून ॲड केलेला आहे, जेणेकरून ह्या पास्त्याला मस्त टँगी अशी टेस्ट येते। आता 2 बाउल मी काय केलेलं आहे, इकडे मायक्रोनी घेतलेलं आहे। जेव्हा तुम्हाला हे मायक्रोनी ह्यामध्ये ॲड करायचं असेल त्याच्या जस्ट आधी आपल्याला हे घ्यायचं आणि धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यावरची सर्व डस्ट ही निघून जाते। आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला मायक्रोनी ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। फार आधी हे धुवून ठेवायचं नाही। आता हे जेव्हा आपल्याला लागणार असेल त्याच वेळेस हे पटकन धुवायचं आणि हा सर्व मसाल्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये परतल्यानंतर जेवढं आपण मायक्रोनी घेतलेलं आहे त्याच बाउलने इथे मी 2 कप इथे पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी टाकल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आणि आपल्याला हा जो पास्ता आहे ह्याला हाय फ्लेमवरती 1 शिटी काढायची आहे। तर 1 शिटीमध्ये छानपैकी हा आपला शिजून निघतो, भाज्या वगैरे मस्त मऊसूत आपल्या नरम होतात। 1 शिटी झाल्यानंतर गॅस बंद करायची। कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा उघडायचा आहे आणि आपण इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पास्ता हा आपला शिजलेला आहे। तर छान ह्याच्या भाज्या पण एकदम मऊसूत अशा शिजून निघतात। तर तुम्हीही हा झटपट होणारा पास्ता बनवा। तुम्हाला सकाळी घाई गडबडीत मुलांना टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर असं झटपट होणारा हा पास्ता मुलांना भरपूर असा आवडतो। तर तुम्ही नक्की एकदा बनवून तुम्ही बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला मंडळी नक्की शेअर करून सांगा। इथे बघू शकता छानपैकी आपली मायक्रोनी इथे छान बॉईल झालेली आहे, भाज्या पण मऊसूत अशा शिजलेल्या आहेत। तर बघा असा मी डबा मुलाचा पॅक केला होता। तर आता तुम्हीही बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा मंडळी। आणि असे ड्रायफ्रूट मुलांना तुम्ही नक्की डब्यामध्ये देत जा। काळा खजूर जो असतो हा मुलांसाठी अतिशय एकदम प्रतिकारशक्ती तुमची वाढवतो। तर हे तुम्ही असं बनवून तुमच्या मुलांना नक्की द्या। तर बघा आता इथे आपला टिफिन तर रेडी झालेला आहे। तुम्ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।